भाव मकाला हमी भाव मकाला हमी भाव कांद्याला हमी भाव कांद्याला हमी भाव कांद्याला हमी भाव सरकार काही लक्ष देत नाही, फक्त थापा मारतं। याची काही दक्षता घेतली पाहिजे। मकाचं काय अवस्था आहे, काही लोकांना पावते मिळत, काही लोकांना मिळत नाही। वास्तविक कांद्याचा खर्च फार भयानक झालेला आहे आणि त्या तुलनेत बाजारभाव हा कुठल्याही प्रकारचा मिळत नाही। त्याच्यामुळं शेतकरी घायल झालेला आहे आणि मकाच्या संदर्भामध्ये सुद्धा जी काही खरेदी चालू केलेली आहे त्या खरेदीचे पैसे पण आज जी झालेली खरेदी आहे तिचे पण पैसे मिळत नाही आणि परत अजून जे काही शेतकऱ्यांची बाकी राहिलेली आहे त्याचीही परत नोंद व्हावी अशी आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आग्रहाची विनंती आहे सरकारला। आणि कांद्याच्या बाजारभावामध्ये सातत्याने कांद्याचे बाजारभाव पडतात आणि कांद्यावरच राजकारण केलं जातं, ही फार दयनीय अवस्था आहे। वास्तविक शेतकऱ्याचा कैवरीच कोणी राहिला नाही असंही सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाटायला लागलंय। का सरकारमध्ये काय चाललंय हे लक्षच द्यायला तयार नाही कांद्याच्या बाबतीमध्ये। याच्या बाबतीत खूप वाईट वाटतंय। पण जर बघितलं तर मागच्या वर्षामध्ये संपूर्ण कांद्याचे भाव 600-700 हजाराच्या आत आहे आणि आज उत्पन्न खर्च जवळजवळ 1500 रुपये या ठिकाणी आपल्याला प्रति क्विंटल त्या ठिकाणी येतो आणि हा फरक शेतकऱ्यांना अनुदानाच्या रूपाने सरकारने दिला पाहिजे ही प्रमुख शेतकऱ्यांची मागणी आहे। किंबहुना आज मकाचे दर जर बघितले तर 1500-1600च्या आसपास असल्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ती नोंदणी पुन्हा सुरुवात करावी, जेणेकरून जे शेतकरी वंचित राहिले त्यांना त्याचा लाभ मिळेल। आणि आज ज्या छोट्या प्रमाणामध्ये सेंटर्सला खरेदी चालू आहे त्याचं लक्षांक वाढवून दिला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी 23 तारखेपासून सर्वपक्षीय आमरण उपोषण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये आम्ही सर्व सुरू करणार असू। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही।